वेलकम करते तुमचं आपल्या अचिव्हर्स अबॅकस क्लासमध्ये। रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। मी आज तुम्हाला मल्टिप्लिकेशन शिकवणार आहे। ओके, मी आज जे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे आपल्या अबॅकस शीटवरती सगळे एक्झाम्पल मी आपल्या बोर्डवर राईट केलेली आहे। ही एक्झाम्पल मी तुम्हाला आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करून दाखवणार आहे। ओके, खूप इझी मेथडने मी ही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे। ओके, तुम्ही नीट लक्ष देऊन व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन शिकायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। तुम्ही खूप इझिली मल्टिप्लिकेशन शिकू शकता। ओके, खूप इझी मेथड आहे। ही मेथड यूज केली तर तुम्ही कुठल्याही मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल असेल, कितीही डिजिटचं असेल तर तुम्ही नक्की सॉल्व करू शकता, ते पण काही मिनिटातच। ओके, मग आपण सॉल्व करूया आपलं फर्स्ट एक्झाम्पल। ओके, फर्स्ट एक्झाम्पल आहे 4 into 547 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, आता फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 4 ने या 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। म्हणजे आपल्याला आता 4 चा टेबल येतो, म्हणजे 4 चा टेबल आपल्याला 5 पर्यंत बोलायचा आहे। ओके, जर तुम्हाला टेबल लर्न नसतील, म्हणजे तुम्हाला जर टेबल येत नसतील तर आपला टेबल अबॅकस शीटवर कसे तयार करायचे त्याचा पण व्हिडिओ अवेलेबल आहे। तो जर व्हिडिओ तुम्ही नसेल अटेंड केलेला तर नक्की तो लेक्चर अटेंड करा, म्हणजे टेबल शिकायला किंवा लर्न करायला पण तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। आपल्या अबॅकस शीटवर तुम्ही टेबल खूप इझिली सॉल्व करू शकता। ओके, मग फर्स्ट आपल्याला या 4 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 4 5 जा किती येतात, तर 4 5 जा 20। मग 20 आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया। हे 2 आणि हा 0 20, इकडे आपली फिंगर आहे। ओके, फिंगर ठेवली। नेक्स्ट आपल्याला या 4 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, मग आपल्याला काय करायचं आहे, 4 4 जा किती येतात, तर 4 4 जा 16। ओके, मग 16 आपल्याला आपल्या अबॅकस शीटवर ऍड करायचे आहे। हे 10 आणि हे 6 16, इकडे आपली आता फिंगर आहे। ओके, फिंगर ठेवली। नेक्स्ट आपल्याला आता या 4 ने या 7 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। 4 7 जा किती येतात, तर 4 7 जा 28। 28 आपल्याला आपल्या अबॅकस शीटवर ऍड करायचे आहे। हे 20 आणि हे इकडे 8, 28 आपण ऍड केलेले आहे। एक्झाम्पल आपलं सॉल्व झालेलं आहे। आपल्या एक्झाम्पल मध्ये किती डिजिट आहे, 1 2 3 आणि हा एक 4। मग आपला आन्सर पण मल्टिप्लिकेशन मध्ये अबॅकस शीटवर 4 डिजिटचाच आन्सर येणार आहे। म्हणजे आपलं 1 2 3 4 हे 4 डिजिटचा आन्सर आलेला आहे, म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे। आन्सर काय आहे आपलं 2188 हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केलेला आहे आपण। ओके, खूप इझी मेथडने मी एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दाखवलेला आहे। काही मिनिटातच हे एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे। ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 7 into 853 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करून बघूया। फर्स्ट आपल्याला या 7 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 7 चा टेबल आपल्याला 8 पर्यंत बोलायचा आहे। तर 7 8 जा किती येतात, तर 7 8 जा 56। 56 आपल्याला ऍड करायचे आहेत आपल्या अबॅकस शीटवर। हे 50 आणि हे 6, 56 आपण ऍड केलेले आहे। इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 7 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 7 चा टेबल आपल्याला 5 पर्यंत बोलायचं आहे। तर 7 5 जा किती येतात, तर 7 5 जा 35। मग आपण 35 ऍड करूया। हे 30 आणि हे 5, 35 आपण ऍड केलेले आहे। या रॉडवर आपण आता फिंगर ठेवूया। नेक्स्ट आपल्याला या 7 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 7 चा टेबल आपल्याला 3 पर्यंत बोलायचा आहे। तर 7 3 जा किती येतात, तर 7 3 जा
21. मग 21 आपण ऍड करूया. हे 20 आणि हे 1. 21 आपण ऍड केलेले आहे. ओके, आपला आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं 5971. हे आपलं आन्सर आलेला आहे. ओके, 4 डिजिटच बरोबर आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. ही 1 आणि 2 ही 2 एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेली आहे खूप इझी मेथडने. ओके, आता आपण थर्ड एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. थर्ड एक्झाम्पल आहे आपलं 5 × 694. हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला आता काय करायचं आहे तुम्हाला आता लक्षात आलंच असेल मी ही 2 एक्झाम्पल कशी सॉल्व केली. ओके, तसंच हे पण एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. फर्स्ट आपल्याला या 5 ने या 6 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, म्हणजे 5 चा टेबल आपल्याला 6 पर्यंत बोलायचं आहे. 5 6 चा किती येतात तर 5 6 चा 30. ओके, मग 30 आपण ऍड करूया. हे 3 आणि हा 0 30. इकडे आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 5 ने या 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 5 9 चा किती येतात तर 5 9 चा 45. 45 आपण ऍड करूया. हे 40 आणि हे 5. 45 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपलं फिंगर आहे. ओके, आता नेक्स्ट या 5 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 4 चा 20. मग 20 आपण ऍड करूया. हे 2 आणि हा 0 20. इकडे आपला आन्सर संपलेला आहे. 1 2 3 4 बरोबर 4 रॉड मध्ये आपला आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं 3470. हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. ओके, हे एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 3 × 753. हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला या 3 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 7 चा किती येतात तर 3 7 चा 21. मग 21 आपल्याला आपल्या अबॅकस शीटवर ऍड करायचे आहे. हे 20 आणि हे 1. 21 आपण ऍड केलेले आहेत. इकडे आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला या 3 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 5 चा 15. मग 15 आपण ऍड करूया. हे 10 आणि हे 5. 15 ऍड केले. इकडे आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला या 3 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 3 3 चा किती येतात तर 3 3 चा 9. मग 9 आपण ऍड करूया. ओके, पण 9 हा 1 डिजिट नंबर आहे म्हणून या रॉडवर 0 आणि या रॉडवर आपल्याला 9 ऍड करायची आहे. ओके, 9 आपण ऍड केलं. आन्सर आला आपला. आन्सर काय आहे आपलं 2259. हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. ओके, आजची सगळे एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व केलेली आहे. ओके, ही एक्झाम्पल आपण सगळी टेबल थ्रू सॉल्व केलेली आहे. मल्टिप्लिकेशनची एक्झाम्पल. ओके, टेबल जर तुम्हाला लर्न नसतील तर मी सांगितल्याप्रमाणे आपल्या चॅनलवर टेबलचा